रंगली। पुढची बातमी राज्यातल्या आणखी एका सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयाची आहे, अर्थात बिबट्यांसंदर्भातली। एकीकडे नागपूरमध्ये सकाळी सकाळी भर वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला होता आणि दुसरीकडे विधिमंडळात सुद्धा बिबट्या आल्याचं चित्र पाहायला मिळालं। पण विधिमंडळात आलेला हा बिबट्या खराखुरा बिबट्या नव्हता, तर बिबट्याचा पोशाख परिधान करून शिवसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी विधिमंडळ परिसरात एंट्री घेतलेली। बिबट्याच्या वेशामध्ये आलेले शरद सोनवणे आज राज्यभरात चर्चेचा विषय ठरले। राज्यभरात बिबट्यांमुळे जनतेला होणारा त्रास आणि बिबट्यांच्या हल्ल्यात लोकांचे होणारे मृत्यू या विरोधात आवाज उठवण्यासाठी शरद सोनवणेंनी थेट बिबट्याचा वेश परिधान केलेला। गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या बिबट्या संकटाबाबत आपण आवाज उठवत असल्याची आठवण सुद्धा यावेळी शरद सोनवणेंनी करून दिली। सोबतच राज्यभरात बिबट्यांची संख्या 2000च्या वर गेल्याचा दावा त्यांनी केलाय। बिबट्यांच्या नियंत्रणासाठी सुचवले गेलेले नसबंदीचे किंवा शेळ्या सोडण्याचे उपाय कुचकामी आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे। बिबट्याच्या वेशभूषेत विधिमंडळ परिसरात वावरल्यानंतर सोनवणे सभागृहात सुद्धा त्याच वेशभूषेत बसले। तर बिबट्याच्या वेशभूषेत सभागृहात बसता येणार नाही याची कल्पना तालिका अध्यक्षांनी सोनवणेंना दिली। पण आज दिवसभर शरद सोनवणेंचा बिबट्याच्या वेशभूषेतला वावर चांगला चर्चेत राहिला। एकही जीव जाता कामा नये। एकाही जीवाची किंमत 25 लाख होऊ शकत नाही। 25 लाखांनी गेलेला माणूस, एखाद्या गेलेल्या तरुण विधवा महिलेचा नवरा, एखादा छोटा बाळ, एकुलती एक मुलगा, एकुलती एक मुलगी, घरातली महिला भगिनी, हे 25 लाखाच्या बाबतीने पुन्हा येणार नाही। तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये बनवावं, जेणेकरून हे आता इथून पुढे बिबटे हे तुम्हाला ट्रॅप करून त्याला बेशुद्ध करून त्याची आपल्याला एक आपण काय होतं त्याला ब्लू स्टार ऑपरेशन, आपल्याला अतिशय मायक्रो ऑपरेशन करावं लागेल। तर राज्यभरात सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेल्या बिबट्यांना आवरायचं कसं, नियंत्रणात आणायचं कसं याची चर्चा सुरू झाली आणि मग मंत्री महोदय असतील, आमदार असतील, प्रत्येकानं अजब गजब सल्ले दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बिबट्यांना रोखण्यासाठी कोण काय उपाय सुचवतंय तुम्हीच पहा। मी असं म्हटलं की चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधून ते जंगलामध्ये सोडा। म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो देवाचा नंदी, तशा प्रकारच्या शेळ्या, ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा, त्यांना तुम्ही खाऊ नका। त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत। म्हणजे तुमच्या मुलाबाळांचं, तुमचं मानवाचं रक्षण होईल। आता मंत्र्यांनी सांगितलं काय बिबटे आम्ही आफ्रिकेला पाठवू। अरे आफ्रिकेला बिबटे पाठवण्याचा खर्चामध्ये तुम्ही इकडे उपाययोजना करा ना। ही अशी होणार नाही। ह्याच्या अगोदर टायगर सफारी किंवा बिबट्या सफारी हे करायचं चाललं होतं। आता काय झालं त्याला आम्हाला माहीत नाही। पिंजरे आणतायत हजार तेही देखील पिंजऱ्यामध्ये ते बसत नाही, कारण आता बिबटे एवढे हुशार झाले, त्यांना माहिती आहे हे शासकीय पिंजरे आहेत, आम्ही याच्यात फसणार नाही आणि बसणार नाही। म्हणजे अशी थट्टा लोकांच्या जीवाशी करण्याचा प्रयत्न होतोय। हे जे वाईल्डलाईफ मधले किंवा प्रादेशिक जंगलामधले हे प्राणी जे बाहेर आले, या जंगलांमध्ये यांना घातलं पाहिजे आणि त्याला किमान 12 फुटाचं कंपाऊंड केलं पाहिजे आणि त्या कंपाऊंडला वरून तार कंपाऊंड केलं पाहिजे, म्हणजे वॉल आणि तार कंपाऊंड, जेणेकरून ते त्याच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडणार नाही, मानवी वस्तीत घुसणार नाही। आणि त्यांना काय तुम्हाला शेळ्या सोडायच्या का नीलगाय सोडायची का हरणं सोडायची का काळवीट सोडायची, ही जंगलामध्ये सोडली पाहिजे। जेव्हा त्यांना जंगलामध्ये त्यांना खाद्य मिळेल तर ते मानवी वस्तीकडे पडणार नाही। तर काल सभागृहामध्ये भटक्या कुत्र्यांचा विषय चांगलाच गाजला होता। आज मात्र बिबट्यांवरती तुफान चर्चा झाली। पण राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बिबट्यांवरने जे सल्ले दिले जातात, अजब गजब सल्ले, हे काही पटलेले दिसत नाहीयेत। सुधीर मुनगंटीवारांनी या सगळ्या सल्ल्यांबद्दल किंवा बिबट्यांचे हल्ले रोखण्याबद्दल नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया। उपाययोजना केल्या पाहिजे, त्यामध्ये एआयचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला पाहिजे, नसबंदी केली पाहिजे। बिबट सफारी जे करायची आहे त्याच्यात 500 नर 500 मादे अशा स्वतंत्र बिबट सफारी केल्या पाहिजे। यासोबत आपली प्रायमरी रेस्क्यू टीम, त्याचे पैसे बंद झाले ते ताबडतोब दिले पाहिजे आणि त्यांना पुन्हा पूर्ववत केलं पाहिजे। जी वनमजूर रोजंदारी या क्षेत्रामध्ये काम करतात, 6 महिने झाले त्यांची मजुरी दिली नाही,
मी गंभीर पत्रही लिहिलं आहे. मग वाटते त्यांची मजुरी दिली पाहिजे. दर 2.5 महिन्यात आम्ही ऑफिसर मीट घ्यायचो की ज्या माध्यमातून अशा प्रश्नावरचं सोल्युशन आपण तयार करतो. या संदर्भामध्ये इतर राज्यांना बिबट पाहिजे असतील त्यांना बिबट पोचवले पाहिजे. जे बिबट आपण पिंजऱ्यात जेरबंद केले त्यांना झूमध्ये ठेवलं पाहिजे. तर लाडकी बहीण असो, राज्यामध्ये बिबट्यांचे वाढणारे हल्ले असो,